विद्या मंदिर प्राथमिक शाळा खडगाव फत्तेपूर येथील परसबागेला भेट देण्याकरता आलेलो आहोत। तर या शाळेमध्ये अतिशय सुंदर अशी परसबाग येथील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी यांच्या विद्यमानाने अतिशय सुंदर परसबाग बनवण्यात आलेली आहे। तर या परसबागेमध्ये कोणकोणत्या वनस्पती आहेत, कोणकोणते वाण आहेत त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया। आपल्या या परसबागेमध्ये इत्यादी प्रकारचे ज्या बोर्डावरती चित्र लावलेली आहेत, नावं लावलेली आहेत, त्या प्रकारचे वाणं, फळं, वनस्पती, औषधी वनस्पती आहेत, याची आपण आज जाऊन प्रत्यक्षात झाडाचं दर्शन घेऊया। सुरुवातीला परसबागेत प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी सुंदर असा झरणा, धबधबा येथील शिक्षकांनी तयार केलेला आहे। मुलांना या गोष्टीची माहिती व्हावी, धबधबा कसा असतो, झरणा कसा असतो याची प्रत्यक्ष माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात येत आहे। आणि अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं शेवग्याचं झाड, आणि हे पूर्ण लाईन शेवग्या झाडाची आहे। पूर्ण शेगाय पण याला आलेले आहे। अतिशय लोहयुक्त शेवगा या ठिकाणी लावण्यात आले आहे। त्याचप्रमाणे याच्या बाजूला खाण्याची पानं, विड्याची पानं यासुद्धा या ठिकाणी लावलेली आहेत। त्याचा उपयोग फक्त विजेत्यांना दाखवण्याकरता आणि कशी जपवणूक होते याची सुद्धा माहिती सांगितलेली आहे। त्याचबरोबर विविध प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। नंतर आपल्या जीवनामध्ये अतिशय आवश्यक असलेले काही फ्रूट असतात, फळं असतात, त्यांचीसुद्धा या ठिकाणी फळाची लागवड करून केलेली आहे। स्टार फ्रूट म्हणून या ठिकाणी हे स्टार फ्रूट आहे, तर झाड आहे दाखवलेलं आहे मुलांच्या पाहण्या दृष्टिकोनातून। त्याचबरोबर औषधी उपयोगी वनस्पती म्हणून सर्पगंधा नावाची वनस्पती आहे की जी आपल्याला औषधी म्हणून बऱ्याचशा गोष्टीत उपयोगी येतो। मेवामधला महत्त्वाचा भाग म्हणजे बदाम। ते बदामचं झाड या ठिकाणी आम्ही या परिसरात 5 ते 7 झाडं, बदामाची 7-8 झाडं लावलेली आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी ही मिरची लावण्यात आलेली आहे। या बाजूला तुम्हाला जी पुरी जागा दिसते आहे याच्यामध्ये शिमला मिरची लावण्यात आली होती, परंतु पाण्याच्या जास्त पाण्यामुळं ती मिरची बरोबर झाली नाही, म्हणून ती आत्ता जस्ट काढून टाकण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी केळीचे 10 ते 15 रोपं या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। तुम्हाला दिसते केळीचे रोपं या ठिकाणी दिसते आहेत, हे सुद्धा फळं म्हणून उपयोग येते। त्यानंतर आहे करंजाचं झाड आहे। करंजीचं झाड आहे, सुद्धा चांगल्या प्रकारे फळ म्हणून आपण खाल्यावर आंबट फळ असते। दुसरं आहे या ठिकाणी कढीपत्ता म्हणून प्रसिद्ध असलेलं, प्रत्येक भाजीमध्ये टाकण्यायोग्य असलेलं 7 झाडं या ठिकाणी 5 ते 7 झाडं लावली आलेली आहे। दुसरं महत्त्वाचं एक शुगरच्या दृष्टिकोनातून, ज्याला शुगर आहे अशा लोकांकरता अतिशय उपयुक्त झाड आहे शुगरचं झाड म्हणून याला सुद्धा। याची पानं खाल्ल्याने एकदम शुगर कंट्रोलमध्ये राहते, असं याचं औषधी उपयोगी झाड आहे। त्याचबरोबर कोकणात येणारं सुपारी हे फळ आपल्या नेहमी आपल्या पानामध्ये झाड असते, हे सुपारीचं झाड या ठिकाणी आपण लावण्यात आलेलं आहे। मसाल्याच्या पदार्थामध्ये महत्त्वाचा भाग हिंग असतो, की हिंगासुद्धा 2 झाडं या ठिकाणी मुलांना दाखवण्याकरता आणि अशी अतिशय उपयुक्त असं हे हिंगाचं झाड आहे। भाग म्हणजे काजू, हा सुद्धा या ठिकाणी काजू झाड कोकणातलं फळ या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अतिशय उपयुक्त वनस्पती म्हणजे रक्तचंदन। याचा रक्तचंदनचा फार मोठा औषधामध्ये आणि उपयोग होतो, सुद्धा या ठिकाणी झाड आपण संकलित केलेलं आहे। त्याचबरोबर साधं चंदनसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। साधं चंदनाचा भाग तुम्हाला सर्वांना याचा परिचय आहेच। त्याचबरोबर सीता अशोक हे एक औषधी उपयोगी आहे, अतिशय महत्त्वाचं औषधामध्ये उपयोगी असणारा सीता अशोक म्हणून नाव आहे। त्याचबरोबर अश्वगंधा म्हणून एक झाड अतिशय महत्त्वाचं आहे। ते अश्वगंधाचं झाड आपल्याला इथं पाहायला मिळते आहे। अश्वगंधा आपण या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, याचा उपयोगसुद्धा चांगला याच्यामध्ये होतो। औषधी उपयोगामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे अश्वगंधा हा एक चांगली औषधी वनस्पती आहे, त्या ठिकाणी आपण लावलेली आहे। त्याचबरोबर तायवान पेरू
सुद्धा आपण या ठिकाणी लावला. याला लहानपणापासूनच फळं येतात आणि याचा उपयोग आपला फळ म्हणून होतो. तसंच हिरवा चाफा, अलग अलग प्रकारचे आपण हिरवा चाफा, पिवळा चाफा, लाल चाफा अशा प्रकारचे पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये हिरवा चाफा हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी कोकणात येणारं फळ असं फणस सुद्धा आपण या ठिकाणी आपण झाड लावलेलं आहे. त्याचबरोबर पत्ताचट्टा की याचा किडनी स्टोनसाठी फार अतिशय महत्त्वाचा भाग म्हणून त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर मिरे, आपल्या मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे हा अतिशय उपयुक्त भाग असतो. तो आपण काळे मिरे म्हणून या ठिकाणी आपण झाड लावलेले आहेत. अतिशय उपयुक्त असलेलं हे लक्ष्मी तरू नावाचं झाड आहे. याचं कॅन्सरच्या ह्याच्या रोगावर अतिशय प्रभावी वनस्पती आपण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर क्रिसमस ट्रीसुद्धा या ठिकाणी आपण मुलांना दाखवण्याच्या दृष्टिकोनातून लावलेलं आहे. जांभुळाचे अनेक प्रकार आहेत. काळा जांभूळ आपण पाहायला झालं, त्याप्रमाणे इथं पांढरं जांभूळाचं झाड ते आपल्याला पुढच्या वर्षी याचं फळं आपल्याला खायला मिळते. त्याचबरोबर आपल्या भाजीपाल्यामध्ये फळभाजी म्हणून जो उल्लेख होतो असा फुलगोबी या ठिकाणी आपण हे ताक लावलेलं आहे. आधी इथं फुलगोबी होती, पण जास्त पावसामुळे फुलगोबी हे झालेली आहे, बेकार झाली आहे. त्यामुळे काढून त्या ठिकाणी आपण लाल पत्तागोबी म्हणून या ठिकाणी लावली झाली आहे. लाल पत्तागोबी करून त्या बाजूला नाव आहे. लाल पत्तागोबीचं हे पूर्ण असं आपण लावलेले आहे. हे आहे कापूराचं झाड, जे आशिया खंडामध्ये सर्वात जास्त मिळते, पण आपल्याकडे झाड आलेलं आहे. याचा उपयोग असा आहे, औषधी उपयोग आहेच आहे, परंतु याचा अर्धा ते 1 किलोमीटरच्या एरियामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हा समतोल ठेवून असतो. म्हणून आम्ही झाडं मागच्या वर्षी लावले होते, अजून यावर्षी पण याच्यावर उपयोग केलेला आहे. एरियामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण भरपूर राहते आणि याचा तुम्ही प्रत्यक्ष जर वास घेतला तर तुम्हाला याचा अतिशय कापुरासारखा बिलकुल वास आपल्याला येतो. अतिशय महत्त्वाचं फळ आहे रुद्राक्ष, जे आपल्याला दुसऱ्या हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रुद्राक्षाचं हे झाड आहे. त्याला रुद्राक्ष यावेळी आले होते, ते बारीक कमी असल्यामुळं पडलेले आहेत. त्याचबरोबर कुंकू टिकली म्हणून हा एक भाग आहे. कुंकवाचं झाड सुद्धा याच्यामध्ये आपण लावलेलं आहे. हे आहे शेंदूर. उपयोग या फळांपासून शेंदूर तयार होते आणि शेंदूर आपण धार्मिक कामासाठी, धार्मिक देवतासाठी लावण्याकरता आपण याचा उपयोग होतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण भाजीमधला भाग जो आहे गाजर, हे सुद्धा आपण या ठिकाणी लावलेला आहे. ते गाजरचा सुद्धा उपयोग आपण चांगल्या प्रकारे जेवणामध्ये सलग म्हणून करू शकतो. आता एक भेंडी किंवा ते अंजीर पडलं खाली फळांची भरपूर आम्ही झाडं लावलेली आहेत. एक चिक्कूचं झाड आलं आहे, याला फळं पण आलेलं आहे चिक्कू म्हणून, खाली मोठं आहे. हां, हे चिक्कू या ठिकाणी आलेलं आहे. हे चिक्कूचं झाड आपण लावलेलं आहे. इथं 3 झाडं आपण या परिसरामध्ये लावलेले आहेत. त्याचबरोबर ही भेंडी भाजीमध्ये अतिशय उपयुक्त लोहयुक्त असतं. ते भेंडीचं झाडं आपण या ठिकाणी लावलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी हे जे दिसते तुम्हाला, हे आहे शेवंती. याला आता पुढच्या 1 महिन्यामध्ये चांगले भरपूर फुलं येतील. दुसरे महत्त्वाचं एक वैशिष्ट्यपूर्ण झाड म्हणजे ड्रॅगन फ्रूट आहे. हे ड्रॅगन फ्रूट आपल्याला अतिशय महत्त्वाचं, हा जो भाग आहे ड्रॅगन फ्रूट आहे, याला चांगली वरपर्यंत झाडं येतात आणि नंतर याला लाल रंगाचं फळ याच्यामध्ये प्रचलित होते. त्याचबरोबर मुलांना खाण्याकरता डाळिंबसुद्धा एकाने 3 झाडं आपण लावलेली आहेत. काश्मीरमधला जो भाग आहे तो म्हणजे सफरचंद. हे सफरचंद आहे, हिरवं सफरचंद आपल्याकडे येते, ते आपण इथं 3 झाडं म्हणून उपयोग केलेला आहे. त्याचबरोबर अंजीर, जे आपल्या ड्रायफ्रूटमध्ये नेहमी असते, ते अंजीरसुद्धा आपण या ठिकाणी लावलेले आहेत. याला अंजीरसुद्धा निघणं सुरू झालेले आहेत. ते अंजीर लागून राहिले आहे. त्याला अंजीर लागले होते, याच्या आधी लागले होते. पक्ष्यांनी याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून आपलं पोट भरलेलं आहे. त्याचबरोबर 12 आंबा
तो बारामहीची 4 झाडं लावलेली आहेत आंब्याचे. 4 आंब्याचं झाड आणि 12 महिने लगेच येणारे आंबे हे आपण आपल्या परिसरात लावलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या परिसरामध्ये आम्ही फुलगोबी लावली होती. तिकडल्या त्या बाजूला ती अति पावसामुळं बेकार झाली आणि नवीन आम्ही या ठिकाणी फुलगोबी लावण्यात आली आहे. आता जस्ट याला थोडंसं काही दिवसानंतर फुलं येतील आणि याचा उपयोग आम्ही नेहमी आमच्या आहारामध्ये, ज्या शालेय पोषणच्या आहारामध्ये याचा उपयोग केला जातो. त्याची नोंदसुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवत आलेली आहे. या ठिकाणी पूर्ण गुलाबाचे झाडंसुद्धा एक एक कलरचे, एका वाफ्यामध्ये एक कलर गुलाबाचे फुलं लावलेले आहेत. रबरचा याच्यात गुलाब मुलांना माहिती व्हावी रबर हा कसं असते, रबर कसं बनते याचंसुद्धा या ठिकाणी दोन बाजूला झाडं आपण लावलेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तुरीच्या शेंगा म्हणून तुरीचं झाड आपण 1 तास पूर्ण तूर लावलेली आहे. पण आपल्या परिसरामध्ये हे पपईचं झाड आहे. त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे, पानांचा उपयोग पपई मुलांना खाण्याकरता चांगल्या प्रकारे पपईचा उपयोग होतो. आपल्या या परिसरामध्ये 150 झाडं 150 झाडं आम्ही या ठिकाणी विविध ठिकाणी लावलेली आहेत की ज्याचा कारण पुढच्या वेळेनं याचा आपल्याला चांगला फायदा होईल. त्याचबरोबर हे नारळाचं झाड कोकणामध्ये जास्त आपल्याला समुद्रकिनारी पाहायला मिळते. या ठिकाणी आम्ही 2 झाडं नारळाचे मुलांच्या पाया दृष्टिकोनातून आणलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे लवंग, जी आपल्या मसाल्यामध्ये खाण्यामध्ये आपण जर वापरतो. लवंगसुद्धा आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे. असं पत्ता तोडून जर पाहिलं तर अतिशय प्रकारचं लवंगचं बिलकुल आणि चवसुद्धा लवंगचीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. फक्त याला यावर्षी आता लवंग येतील पुढच्या कालावधीमध्ये. आवळा ना भाऊ, आवळा हां, हे सुद्धा औषधी उपयोगी झाड आणि फळ म्हणून आपण उपयोग आणतो ते म्हणजे आवळा. आवळा आपल्या नेहमीचा खाण्यामध्ये आपण वापरतो, ज्यामुळं आपलं पोट साफ राहते. हे बेलाचं झाड आपण लावलेलं आहे की ज्याचा उपयोग बाया आपल्या धार्मिक कार्यामध्ये करतात आणि बेलाचं फळसुद्धा खाल्ल्याने पोटाचे आजार एकदम कमी होतात. ते दुर्मिळ वनस्पती वृक्ष आणलेले आहेत. त्यामध्ये एक पानपिपरी म्हणून आपल्याला भाग येतो, लेंडी पिपरी म्हणतो आपण त्याला म्हणतो. पानपिपरीचा उपयोग आपण आपल्या औषधीच्या कामाकरता करण्यात येतो. तर हे आपल्याला इथं पानपिपरीचं 4 ते 5 झाडं आपण लावलेले आहेत. तसं त्याबरोबर फणसाचं पण झाड आहे. द्राक्षाची बाग तयार केलेली आहे. द्राक्ष लावली आहेत. 20 ते 25 झाडं द्राक्षाची या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्या ठिकाणी भोपळासुद्धा लावला होता, पण अति पावसामुळं तो झालेला आहे. आणि त्याबरोबर भाजीपाल्यातला भाग म्हणजे छान भाजी म्हणून आपलं उपयोग करू ते म्हणजे कुयरी, हा सुद्धा या ठिकाणी कुयरीचा आपण रोप लावलेला आहे आणि याचा उपयोग आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये करतो. या ठिकाणी आपण जिरं, ओवा आणि सोप सुद्धा आपल्या मसाल्याच्या भागा म्हणून भाग आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. ते जांभूचं झाड आहे. जांभूचं झाड हे सुद्धा या ठिकाणी लावलेलं आहे. तिकडे तुतीचं झाड पण आहे. तुतीचं झाड दिसले आहे, ते तुतीचं झाड आहे. त्याच्यामध्ये तुतीचा आपल्याला मुलांना रेशमाचा किडा कसा आपला तयार करते, कसं तयार करते हे सुद्धा याच्यामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करतो मुलांना. आपण बरेचसे वेलसुद्धा या ठिकाणी लावलेले होते. कोवळं वगैरे आहे, काकडी होती, काकडी आहे, काकडीसुद्धा आता जळलेले आहेत, दुधी भोपळा आहे. अशा प्रकारचं सर्व वेलाचा प्रकार आपण या ठिकाणी लावला. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे हळद. आपल्या रोजच्या जीवनामध्ये हळद असतो. ते हळदीचा या ठिकाणी हा प्लांट तुम्हाला हळदीचा प्लांट दिसतो आहे एवढा. त्याच्यामध्ये एक काळी हळद आहे. ते काळी तुम्हाला नंतर मी सांगतो. आणि हे पालेभाज्यातला भाग म्हणजे शेपूची भाजी आहे. मेथी जास्त अति पावसामुळे आलेली नाही आहे. पालक आहे, सांबार आहे. सर्व पदार्थ इथं निघायच्या तयारीमध्ये आहेत. याच्या आधी आपण सुद्धा हा 3 ते 4 वेळा याचा प्रयोग केला आणि तिचा प्रयोग करून तो कालांतरानं कमी कमी होत तो भाजीपाला टाकतो आणि हे आपलं सुरू राहते, रोटेशन सुरू राहते. मसाल्यामधला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे दाल आपलं हे तेजपानासुद्धा हे 4 झाडं आपण या ठिकाणी लावलेले आहेत. आणि इथंसुद्धा एक झाड आहे छोटं, हे आहे लवंगचं झाड. हे लवंगचं झाडसुद्धा आपण या ठिकाणी लावलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा भाग जायफळ. हे जायफळ आहे. जायफळाची झाडं आहेत.
2 जापास आपण लावलेले आहेत. त्याचबरोबर विलायचीसुद्धा या ठिकाणी आपण लावलेली आहे. विलायची झाडं 1 2 3 4 झाडं विलायचीची आहेत. नंतर दालचिनी आहे. त्याचबरोबर काळी हळद, तुम्हाला पाहायचं असेल तर काळी हळद म्हणून हा एक भाग आहे काळी हळदचा. हे झाड आहे काळी हळदचं, याला काळे पानं येतात आणि ह्याची अतिशय औषधाच्या कामामध्ये उपयोगात येतो. त्या ठिकाणी पालक, सांबार, धने वगैरे निघत आहे. खजुराचं झाडसुद्धा आपण आपल्या इथं परत बागेत लावलेलं आहे. त्याचबरोबर अतिशय ऑक्सिजन प्लांट म्हणून तुळशीचं झालं आपण त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे नेहमी दररोजचं पेय पितो चहा म्हणून न वापरता त्या ठिकाणी गवती चहा हिचंसुद्धा आपण चांगल्या प्रकारे रोपांचं लागवड केलेली आहे. या महिन्यामध्ये चवळीची झाडं शेंगा बरबडी शेंगा लावलेल्या होत्या तिकडल्या बाजूला, ती खतम झालेली आहेत आणि दुसऱ्यांदा पुन्हा अधिक या ठिकाणी चवळीचं रोप बी लावून चवळी या ठिकाणी येण्याच्या तयारीमध्ये आहे. याच्यामध्ये कांदा हा तिथे महत्त्वाचा भाजीमधला भाग आहे. कांदा हा कांद्याचा रोपसुद्धा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे आणि हा कांदा आपल्याला नेहमीच्या वापरामध्ये येतो. त्याचबरोबर आमच्या मागच्या वर्षी आम्ही लावलं होतं केळीचं झाड, त्याला मस्त केळी आलेली आहे. केळीचं घड चांगल्या पडलेलं आहे. अशा प्रकारचं हे आमच्या परसबागेमध्ये अतिशय सुंदर सुंदर सीताफळाचे, केळीचे भरपूर झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आणि आम्ही जे वेल लावले त्या ओट्यावर चढवण्याचा प्रयत्न केला ती बऱ्याचशा प्रमाणात सक्सेसफुल झालेले आहेत. चला पुढे चवळीच्या शेंगा होत्या ती आम्ही काढून आता या ठिकाणी टरबूजचं रोप लावत आहे, वेल लावत आहे. टरबूज वेच्यावर मल्चिंग टाकून याच्या टरबूजची वेल आम्ही घेणार आहोत, टरबूजचं उत्पन्न घेणार आहोत. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा भाग आपला शुगरकेन म्हणजे ऊससुद्धा मुलांना दाखवण्याकरता ऊस कसा तयार होतो, साखर कशी तयार होते या प्रकारचं हे आपण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे मुलांना सीडलेस लिंबू. हे लिंबूचं झाड आहे, त्याला बिया नसतात त्याच्यामध्ये. ते सर्व आपण याच्या झाडं लावलेली आहेत. 2 लिंबूचे, 2 मोसंबीचे, 2 संत्र्याचे झाडं या ठिकाणी आपण उपयोग केलेला आहे. त्याचबरोबर पेरू त्याच्या ठिकाणी 5-6 झाडं आहेत पेरूचे, त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात पेरू आलेले आहेत. असे पेरू आलेले आहेत. पेरूचा उपयोग मुलांना खाण्याकरता आपल्या नेहमीच नाही होत, पण कधीतरी केव्हा आपण पेरूचा उपयोग मुलांना करतो आहे. रानभाजीतला भाग म्हणजे हे अतिशय महत्त्वाची आपल्याच्यामधली दुर्मिळ अशी अंबाडी, लाल अंबाडी म्हणून, लाल अंबाडीचं हे रोप आहे. या ठिकाणी अंबाडी निघालेली आहे, अतिशय दुर्मिळ आहे, कधी आपल्याला खायला मिळत नाही, पण अतिशय महत्त्व याचं अंबाडीचं त्याला सांगितलेलं आहे. आंबट सुकासुद्धा या ठिकाणी आपण लावलेलं आहे. गवत जास्त झाल्यामुळं पाण्यामुळं त्याचा काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. त्याचबरोबर चवळीची भाजी हे इथं या ठिकाणी आपण चवळीची भाजी वापरी लावली आहेत, याचा उपयोग आम्ही आमच्या भाजीमध्ये करतो आहे. पालक आहे, मेथी आहे तिकडे. पालक, मेथी, सांबार हे या ठिकाणी इथं पूर्ण लावलेलं आहे. आणि या ठिकाणी आता पुढचा भाग म्हणून पुढच्या या 15 दिवसामध्ये नवीन स्ट्रॉबेरी या ठिकाणी आम्ही लावत आहे. स्ट्रॉबेरीचं चांगलं उत्पन्न मागच्या वर्षी आम्ही घेतलं होतं. आम्ही स्ट्रॉबेरी आपल्याकडे उपलब्ध झालेली होती आणि त्याचा उपयोगसुद्धा मुलांना खाण्यामध्ये केला होता. त्याचबरोबर सर्व उपयोगी असलेलं असं अद्रकचं झाड, अद्रक आपण लावलेली आहे. लावलेली आहे. याच्यामध्ये काही प्रमाणात अद्रक निघाली, काही निघायची राहिली, अशा प्रकारचं होत राहते. अद्रकचं झाड आपल्या शेतामध्ये आहे. त्याचबरोबर भेंडी, अतिशय उपयुक्त असलेली भेंडी लोहयुक्त. त्याचबरोबर हा लसूण आहे. लसणाला चांगल्या प्रकारे लागवड केली आणि लसूण करून आणि याचा सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. त्याचबरोबर अतिशय उपयुक्त असलेली अंबाडी तिथे लाल अंबाडी होती, ही पांढरी अंबाडी आहे. अंबाडीसुद्धा चांगल्या प्रकारे आणि याचा उपयोग आम्ही आमच्या पोषण आहारामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग म्हणून करतो. त्यासाठी कापूस कुठून मिळतो त्याचं झाडंसुद्धा मुलांना दाखवण्याकरता प्रॅक्टिकली पूर्ण करता कापसाची झाडं म्हणजे पराठी आपण या ठिकाणी लावलेली आहेत. 2 तास ते मुलांना आपण याचा नेहमीच याचा भाग म्हणून लक्ष देत असतो. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा भाग फुलांमधला हा झेंडू.
झेंडू पूर्ण लावलेला आहे आपण याच्यामध्ये परिसरामध्ये. याचा असा भरपूर फुलं आलेली आहेत. त्याचबरोबर गाजर, या ठिकाणी सुद्धा आपण गाजर लावलेले आहे. आणि याच्यामध्ये पपईसुद्धा मोठ्या प्रमाणात पपई लावलेली आहे. पपई अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पपई आपण या ठिकाणी तुम्हाला असं दिसते तासं लावलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा भाग आहे भाजीतला प्रकार टमाटे. हा टमाटरसुद्धा आपण याच्यामध्ये लावलेली आहे. चांगली बांधणी केली आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न आपण घेतो. दररोज या टमाट्याचा आपण आपल्या भाजीपाल्यामध्ये आपला पोषण आहारामध्ये याचा उपयोग करतो. तर मुळासुद्धा मुळा लावलेला आहे आपण याच्यामध्ये. काही काही जी रिकामी जागा होती त्या एका जागेमध्ये मुळाचा उपयोग केलेला आहे. त्याचबरोबर वांगीसुद्धा या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे. वांगीचं सुद्धा चांगलं उत्पन्न आपल्याला मागच्याही वर्षी मिळालं, याही वर्षी चांगलं उत्पन्न आहे. दररोज 2-4 किलो वांगे निघतात आणि ते आता आपण वापर आपल्या पोषण आहारामध्ये नेहमीच करत असतो. तिकडून त्या तासानं पूर्ण पपई लावलेली आहे. तिकडून पूर्ण तासामध्ये पपई लावलेली आहे. तर पपईचा उपयोगसुद्धा पुढं मोठं झाल्यानंतर आपल्या खाण्यामध्ये पपईचं वृक्षांचं एकूण 300 झाडं आपण लावलेली आहेत. असा हा पूर्ण परिसर अतिशय प्रकारचा सुंदर अशी परसबाग मुलांना अतिशय दिसेल असं पपई आहे. पपईसुद्धा आपण या ठिकाणी हे लावलेली आहे. पपईसुद्धा आपण या ठिकाणी लावलेली आहेत. पपई आहे. जिथे जिथे जागा आहे त्या जागेचा सदुपयोग करून आणि पाण्याचा उपयोग करून प्रत्येक झाडाला पाणी मिळेल अशी व्यवस्था आधीपासूनच केलेली आहे. आणि संरक्षण भिंतसुद्धा ही संरक्षण भिंतसुद्धा याला असल्यामुळं तिथं कोणत्याही प्रकारचं नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिसरामध्ये CCTV आहेत. पूर्ण एरियामध्ये CCTVच्या नजरेमध्ये हे परसबाग आहे. तसेच शाळेमध्ये सुद्धा परसबाग आहे. मुलांना वर्गामध्ये आहे. सर्व एरिया आपला हा CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये असल्यामुळं कोणत्या ठिकाणी काय हालचाली होतात ते सर्व आम्हाला जागीच मिळते. ही पपई आणि अतिशय वेगानं वाढणारी पपई आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. तर 150 झाडं आपण पपईचे लावले आहेत. 25 झाडं जवळपास याच्या द्राक्षाचे लावलेले आहेत. केळीची सुद्धा भरपूर 15-20 झाडं लावलेले आहेत. हे बदाम आहे. बदामचा उपयोगसुद्धा मुलांना जेव्हा येतात तेव्हा मुलं याचा मोठ्या उत्साहानं स्वतः फोडून खाण्याचा आनंद जरा वेगळाच राहतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना खेळण्याकरता या ठिकाणी तुम्हाला दिसते पूर्ण खेळणेसुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. याचा उपयोग परसबाग अशी सुंदर परसबाग आपल्याला आम्ही तुमच्या सेवेत सादर करीत आहोत. सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. काकडीसुद्धा आम्ही ताराचा उपयोग घेऊन कंपाऊंडचा उपयोग घेऊन काकडी मोठी आली. काकडीसुद्धा या ठिकाणी भरपूर मोठी आली आहे. मग खूप मोठी प्रकारची काकडी या ठिकाणी आपल्याला लागलेली दिसत आहे. भोपळा आहे नाही काकडी होय ना काकडी आहे. आणि इकडे गोलकेचं सुद्धा गोलके याला लागण्याच्या तयारीमध्ये आहे. फुलं आलेली आहेत. गोलका लागतीलच. आणि तेंडोळ्याची झाडसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कारल्याचा वेळसुद्धा आपण लावलेल्या जाळीचा उपयोग चांगला परत होत आहे. प्रत्येक जाळीवर कारला तेंडे हे आपण याच्यामध्ये लावलेलं आहे आणि उपयोग त्याचा होतो आहे. पाणी याला जे पाणी आहे ते पाणी आपल्याला सांडपाणी आहे. ते सांडपाण्याचा उपयोग आपल्या गार्डनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे करतो आणि त्याचा फायदा मुलांना होतो आणि फुलझाडा खायला मिळतो. सांडपाण्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. ठीक आहे. परसबागेचा शेवटचा टप्पा म्हणजे पाण्याचे नियोजन. आम्ही जे हँडवॉश आहे हँडवॉशचे पाणी सांडपाणी हे परसबागेमध्ये येते आणि त्या पाण्याचा उपयोग परसबागेला पाणी देण्याकरिता होतो. म्हणजे ते पाणी वाया जात नाही. दुसरं म्हणजे आम्ही परसबागेला कूपनलिकेद्वारे ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण परसबागेमध्ये कूपनलिका म्हणजे ठिबक सिंचन केलेलं आहे. त्याचप्रकारे समोर तुषार सिंचनसुद्धा प्रकारे आपण या परसबागेतील भाजीपाल्याला तुषार सिंचनाद्वारे सुद्धा पाणी दिले जाते. त्यामध्ये पाण्याचे नियोजन फार चांगल्या प्रकारे होते आणि चांगल्या प्रकारे होऊन भाजीपाला चांगल्या प्रकारे निर्मिती केल्या जाते. या परसबागेत निसर्गरम्य वातावरणात
पक्ष्यांची पाणी पिण्याची सोय होण्यासाठी आम्ही इथे जागोजागी झाडांना या पक्ष्यांसाठी पाणी पिण्याकरता हे अर्ध मडकं इथे ठेवलेलं आहे. यामध्ये पक्षी येतात आणि आपली तहान भागवतात. याचबरोबर इथे असलेले धान्य वगैरे त्यांना खायला मिळते. पशुपक्ष्यांच्या अनुषंगाने आमची शाळा ही पर्यावरणाच्या समतोलाचा संदेश सर्वांना देते. मागच्या वर्षी आमच्या विद्यामंदिर शाळेमध्ये शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते. त्यामध्ये डाएटचे प्राचार्य आदरणीय कुबळे साहेब, त्याचप्रकारे शिंदे साहेब, BDO साहेब आणि शिक्षण अधिकारी साहेब बुद्धभूषण सोनोने साहेब हे शिक्षण परिषदेमध्ये आले होते आणि त्यांनी या परसबागेला भेट दिली. त्याचप्रकारे आपल्या अचलपूर तालुक्याचे आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू हे सुद्धा परसबागेला भेट देऊन गेले आहेत. तर मागच्या वर्षी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक इथे आला होता. तर सर्व मान्यवरांनी आमच्या परसबागेला भेट दिली आहे. त्याचप्रकारे गावातील जे प्रगतिशील शेतकरी आहे त्यांनी सुद्धा आमच्या परसबागेला भेट दिली होती आणि ते नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आदरणीय BO मॅडम, शिरवाते मॅडम ह्यासुद्धा बऱ्याच वेळा येऊन मार्गदर्शन करून आम्हाला परसबागेकरिता मदत झाली. तर अशा प्रकारे सर्व आणि ज्या परसबागेतील भाजीपाला वापरल्यानंतर जो शिल्लक राहतो तो परसबागेतील भाजीपाला आम्ही त्याचे असे दुकान लावून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे या दृष्टीने त्यांना तिथे थांबवतो आणि त्यांना विक्रीसाठी ठेवतो. तर त्या मिळणाऱ्या पैशातून पुन्हा परसबागेची देखरेख करणं सोपे जाते. अशा प्रकारे आमच्या परसबागेचे नियोजन या ठिकाणी करण्यात येते. आमच्या विद्यामंदिर शाळेमध्ये 3 केंद्राचे तालुका चिखलदरा येथील 3 केंद्राचे शिक्षक शिक्षण परिषदेकरिता आले होते. तर त्यावेळेस सर्व 200 शिक्षकांनी आमच्या परसबागेला भेट दिली आणि पाहणी केली. चिखलदरा तालुक्यातील सर्व शिक्षकांनी बागेची प्रशंसा केली आणि एवढे सगळे वाहन पाहून त्यांनी विचार केला की बा विचारलं आम्हाला की एवढे सगळे झाडं तुम्ही कुठून मिळवले. आम्हाला ॲड्रेस मागितला आणि एवढे सगळे झाड जे दुर्मिळ वनस्पती आहे याच्यामध्ये पालक, मेथी अशा प्रकारे पालेभाज्या आहेत आणि फळभाज्यासुद्धा आहेत आणि विविध प्रकारचे औषधीयुक्त झाडं आम्ही या परसबागेमध्ये लावलेले आहे. त्याचप्रकारे सध्या वन्यजीव सुरक्षा ह्या आठवडा चालू आहे. त्यामुळे आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याची माहिती होण्याकरिता या झाडावर सुंदर असे चित्र रेखाटले आहे. त्यामुळे झाडाची शोभा वाढली आणि त्याचप्रकारे झाडावर वन्यजीव काढले. मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण वन्यजीवांना जसं वानरांना आपण खाद्य देतो बिस्किट वगैरे ते चुकीचे आहे. त्यांना ते प्रलोभन दिल्यासारखे होते कारण ते आपलं खाद्य स्वतः गमवू शकतात, स्वतः घेऊ शकतात. तर अशा कोणत्याही वन्य प्राण्यांना खाद्य देणं हे चुकीचं आहे कारण त्यांची जे खाद्य शोधण्याची वृत्ती आहे ती कमी होते आणि त्यांना या गावातील खाद्याला बळी पडतात. तर असं कोणीही वन्यजीव प्राण्यांना खाद्य देऊ नये. जर समजा पाण्याची आवश्यकता असली तर आपण पाणी देऊ शकतो, मात्र वन्यजीवांना खाद्य देणं हे चुकीचं आहे, प्रलोभन दिल्यासारखं होते. त्याच्यामध्ये काहीतरी 3 वर्षाची शिक्षासुद्धा होऊ शकते किंवा दंडसुद्धा आहे. तर अशा प्रकारे वन्यजीव सुरक्षा सप्ताह आमच्या शाळेमध्ये सुद्धा राबवल्या जाते आणि मुलांना वन्यजीवाबद्दल
नियमित माहिती दिल्या जाते आणि माहिती देऊन हे सर्व प्राण्याविषयी माहिती मुलं आत्मसात करतात आणि आपल्याला त्यांच्याविषयी ज्ञान मिळाले याबद्दल समाधानी आहे. धन्यवाद. आम्ही मे महिन्यापासून याची मशागत सुरू केलेली आहे. शासनाच्या GRनुसार जो GR निघाला जून महिन्यामध्ये, GRच्यानुसारच आपण सर्व कामं व्यवस्थित केलेली आहे. त्यामध्ये शोची झाडं, फळबागं, फुलं झाडं एकूण सर्व लावण्यात आणि जून महिन्यापासून याची मशागत करणं सुरू केलेली आहे. नांगरणी केली ट्रॅक्टरद्वारे. खत आम्हाला गावातील स्वयंसेवी लोकांनी स्वतःहून 2 ट्रॉल्या आहे, म्हणजे विवेकानंद अत्करे आणि 1 ट्रॉली संजय पाटील अत्करे यांनी 1 ट्रॉली शेणखत आम्हाला उपलब्ध करून दिलं विनामूल्य, आणि त्यांचं मी आभार व्यक्त करतो. परंतु ते सुद्धा शेणखत आम्ही त्या परिपूर्ण याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. तसंच पोळपे नावाच्या व्यक्तीनं सुद्धा आम्हाला एक लेंडी खत म्हणून दिलेलं आहे. त्याचा चांगली प्रक्रिया करून आता आम्ही प्रत्येक झाडाला हे खत टाकण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुम्हाला दिसते आहे ते खत चांगल्या प्रकारचं झालेलं आहे. ते आता ही प्रक्रिया करून आम्ही हे खत आमच्या त्याच्यामध्ये टाकत आहे. अशा प्रकारे ही आमची अतिशय सुंदर परसबाग विद्यामन शाळेला मागच्या वर्षीसुद्धा तालुक्यातून प्रथम क्रमांक आणि जिल्ह्यातून 3रा क्रमांक प्राप्त झाला होता. त्याचं तुम्हाला माहिती मिळते आहे. आणि तसं सुंदर असे अजूनही याच्यामध्ये काही सुधारणा करणं चालू आहे. सुधारणा जेवढा करता येईल तेवढा आमच्याकडे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, झाडं लावण्याचा प्रयत्न करतो. जास्त मुलांना याचा कसा फायदा होईल, पोषण आहारामध्ये कसा फायदा होईल, मुलांना याच्या प्रकारे माहिती कशी देता येईल, मुलांना निसर्गाचं माहिती व्हावी, निसर्ग झाडाच्या प्रत्येक वनस्पतीची माहिती व्हावी, याच्या हेतूने आम्ही हा प्रयत्न करत आहोत. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं परसबाग सुंदर सुधारणा केलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद.